भाईंदरमध्ये मराठी असल्यामुळं फ्लॅट नाकारल्याची घटना घडली आहे। असं पहिल्यांदा घडलं नाहीये, तरी इथल्याच मराठी माणसाला तुम्ही मारवाडी, जैन आणि ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं सांगितलं। भाईंदर पश्चिम इथल्या श्री स्कायलाइन प्रकल्पातला जात विचारून फ्लॅट नाकारल्याचा आरोप होतोय। पाहूयात। जगातली सर्वोत्तम राज्यघटना भारताची आहे। प्रत्येकाला कुठेही राहण्याचा, कुठल्याही धर्माचं पालन करण्याचा, काहीही खाण्याचा अधिकार याच संविधानानं आपल्याला दिलाय। मात्र काही ठिकाणी संविधानानं दिलेले हक्क आणि अधिकारांचं उल्लंघन झाल्याचं समोर येतंय। महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबई उपनगरालगतच्या मीरा भाईंदर या शहरात एका मराठी माणसाला फ्लॅट नाकारला गेला। कारण काय? तर तुम्ही मारवाडी किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल हा साधा नियम सांगितला। मांसाहार करणाऱ्यांना या आधीही भाईंदरमध्ये फ्लॅट नाकारल्याच्या घटना घडल्या, मात्र त्यावर कारवाई काही झाली नाही। त्यामुळे अशा मोठ्या बांधकाम व्यावसायिकांची मुजोरी सुरूच राहिली आहे। हा प्रकार ज्यांच्यासोबत घडला त्या रवी खरात यांनी या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री, महारेरा आणि पोलीस आयुक्तालय अशा अनेक अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली। घटनात्मक अधिकारासाठी माझा लढा सुरूच राहणार अशी ठाम भूमिका सुद्धा त्यांनी मांडली आहे। फ्लॅटच्या खरेदीसाठी माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता तर एक तिथे धक्कादायक अशी बाब कळाली की या ठिकाणी फक्त आणि फक्त जैन आणि ब्राह्मण लोकांनाच फ्लॅट दिले जातात। म्हणजे भारतात, महाराष्ट्रात राहून इथे भारतीय संविधानामध्ये सेक्शन 14 कलम 14 मध्ये सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला असताना देखील मीरा भाईंदर शहरामध्ये जातीच्या आधारावरती, लिंगाच्या आधारावरती, वर्णांच्या आधारावरती फ्लॅट दिले जातात। ही अत्यंत धक्कादायक परिस्थिती मीरा भाईंदर शहरामध्ये आहे। अशा व्यावसायिकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्यांनी घर नाकारले आणि शाकाहाराची अट जे घालत असतील त्यांना गुन्हा दाखल करून त्यांना इथून मला वाटतं तडीपार केलं पाहिजे। तो कोणी असो, कोणाच्याही खाण्यावरनं किंवा मराठी म्हणून घर नाकारणार असाल तर मग मात्र हा जातीय आणि भाषिक वाद जो फैलावतोय त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे, कोणी असो। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। पुढे काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण म्हणून त्यावरून घर नाकारणं अयोग्य आहे। या संदर्भात गेल्या अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी आम्ही केली, पण सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। मांसाहार शाकाहार ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा मुद्दा आहे। कोण शाकाहारी असेल, कोणी मांसाहारी असेल, ज्याचा त्याचा अधिकार असताना त्या आहारावरून घर नाकारणाऱ्या व्यक्तीवर आम्ही याच्यासाठी कायदा करा अशी मागणी केलेली आहे मागच्या अधिवेशनामध्ये, की अशा पद्धतीनं अशा मराठी म्हणून किंवा दुसरी कोणती भाषा म्हणून नाकारणाऱ्यावर कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी मागच्याच अधिवेशनात केली आहे। परंतु सरकारला याच्यात कोणताही इंटरेस्ट दिसत नाही। जिथे गुजराती मारवाडी वस्ती जास्त तिथे हमखास मराठी माणसाला घर नाकारलं जातं आणि त्यासाठी मांसाहार हे कारण दिलं जातं। पण मराठी माणसाच्या जमिनी खरेदी करून त्यावर टोलेजंग इमारती बांधायच्या आणि त्यालाच घर नाकारायचं हे मात्र अयोग्य आहे। असंच होत राहिलं तर पुढच्या काळात मराठी माणसांना कुठेच घर मिळणार नाही। त्यामुळे सरकारनं सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।